आज आपण 32 साईजचं प्रिन्सेस पेपर कटिंग पाहणार आहोत। तर ही आपली मापं आहेत। तर उंची आपली 13 इंच आहे, छाती 32 इंच, कंबर 28, मागील गळा 9.5 इंच, पुढील गळा 6 इंच, बाही 5 इंच आणि दंडही 5.5। तर इथे आपण एकाच वेळी मागील आणि पुढील भागाचं ड्राफ्टिंग करणार आहोत। तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। ओपन बाजू माझ्या साईडला आहे आणि बंद बाजू पलीकडच्या साईडला आहे। आता आपण उंची टाकून घेऊयात। तर उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ते 1.5 इंच का एक्स्ट्रा घेतलं ते मी पुढे सांगणारच आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे मी 14.5 इंचावर मार्क करून घेणार आहे। तर ही माप आपण पुढील भागाप्रमाणे टाकतोय आणि पुढील भागामधून आपल्याला मागील भाग सेपरेट करायचा आहे। तर इथे मी लाईन आखून घेतलेली आहे। आता आपण शोल्डर टाकून घेऊयात। शोल्डरचं माप हे आपल्या मागील गळ्यानुसार घ्यायचं असतं। तर इथे आपला डीप नेक आहे, म्हणून आपण 5 इंच शोल्डर घेणार आहोत। त्यानंतर मुंडा खोली 5.5 इंच, थोडं खालच्या साईडला असा पॉईंट देऊन घ्यायचा आणि मगच मुंड्याची लाईन आखायची, म्हणजे आपली ती लाईन सरळ येते। त्यानंतर थोडं पुढच्या साईडला मी असं मुंड्याचं माप टाकून घेणार आहे। नंतरच आपण छातीची रेषा आखायची, म्हणजे छातीची रेषा सुद्धा अगदी सरळ येते। आता आपण छातीचं माप टाकूया। तर 32चा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर कंबर आहे आपली 28, तर त्याचा चौथा भाग येतो 7 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही रेषा आपण जोडून घेऊया। नंतर गळारुंदी टाकून घेऊयात। तर इथे मी 2 इंचावर गळारुंदी घेते। तर आपला पुढील गळा 6 इंच आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं मी 6.5 इंचाला मार्क केलं। त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि इथे मी असा बॉक्स तयार करून गोलवा शेप देऊन घेते पुढील गळ्याला। त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूला 3.5 इंचावर मार्क करायचं आहे। नंतर वरच्या साईडला आपल्याला 4.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। तर हा आपला उभा आणि आडवा टक्स आहे। तर ही मी लाईन आखून घेते। त्यानंतर आपला मुंड्याचं मार्क करायचं राहिलं होतं ते करून घेऊयात। तर मी सेंटरपासून असं 1.5 इंचावर मार्क करून घेणार आहे। तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी मार्क करून घेऊयात। तर इथे मी मुंडा लाईनचा सेंटर काढून घेणार आहे। त्यानंतरच आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर इथे आपल्याला फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला जायचं आहे, जेणेकरून मुंड्यात चून येणार नाही। तर आता आपण हा जो टक्स दिला होता तो आपल्याला मुंड्यामध्ये अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर प्रिन्सेसचा शेप नेहमी मुंड्यातच देऊन घ्यायचा, म्हणजे तो परफेक्ट येतो। आता जो आपला मेन टक्स आहे, जो की आपण कमरेच्या इथे घेतो, तो आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचा आहे, कारण आपली छाती 32 आहे। तर मी वरच्या साईडला असं 1.5 इंचावर मार्क करून लाईन आखून घेणार आहे। तर असं केल्याने शेप परफेक्ट येतो। त्यानंतरच मी अशा पद्धतीने शेप देऊन घेणार आहे। तर इथे आपला परफेक्ट शेप आलेला आहे। त्यानंतर जे आपण 1.5 इंच टक्स घेतलं होतं ते आपल्याला पुढील भागात वाढवून घ्यायचं आहे। वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून मी अशी लाईन आखून घेणार आहे। आता आपण हे अर्धा इंच का वाढवलं ते बघूयात। तर अर्धा इंचाचा आपल्याला मुंड्यामध्ये असा टक्स घ्यायचा आहे, जेणेकरून आपला प्रिन्सेसला शेप खूप छान येईल। तर मी खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क करून या टक्सला असा शेप देऊन घेणार आहे। तर ह्या टक्समुळे आपल्या प्रिन्सेसला पफ खूप छान येतो। तर इथे मी आपले दोन्ही टक्स हायलाईट केलेले आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर हे 2 टक्स खूप महत्त्वाचे असतात। आता आपण कटिंग करून घेऊयात। आता इथे आपण पुढील भागातून मागील भाग कसा काढायचा ते बघूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्यापासून असं कट करायला सुरुवात करायची आहे। तर व्यवस्थित दोन्ही पेपर पकडा। त्यानंतर आपली जी मार्जिन लाईन आहे छातीची आणि कमरेची, त्या दोन्ही रेषा मी अशा कट करून घेणार आहे। आता आपण फ्रंट पार्ट बाजूला ठेवून बॅक पार्ट घेऊया। तर आपण पूर्ण उंची 1.5 इंच घेतलं होतं, जे की आपल्याला मागील भागात फक्त 1 इंच लागणार आहे। तर ह्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे। तर व्यवस्थित पहा, आपल्याला ह्या गोष्टी एकदम परफेक्ट करायच्या असतात। आपण कमरेचा मार्क करून घेऊया। तर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन
छातीचा मार्क म्हणजे छातीचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊयात, म्हणजेच आपली फिटिंग लाईन, मार्जिन लाईन दोन्ही लाईनवर मी अशी लाईन आखून घेणार आहे. त्यानंतर आपण फिटिंग लाईनकडून 4 इंचावर असा मार्क करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडला अर्धा इंच. त्यानंतर वरच्या साईडला 4 इंच. आता हा टक्स मी आखून घेते. त्यानंतर एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्या. आता आपण मागील गळ्याचा मार्क करूया. तर गळा रुंदी 2 इंचावर, मागील गळा आपला 9.5 इंच होता, अर्धा इंच शिवण्यात असं मी 10.5 इंचावर मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेणार आहे. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता. तर इथे मी साधा गोल गळा घेते. हे आपण कट करून घेऊयात. तर इथे आपला मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून फ्रंट पार्ट घेऊया. आपण पुढील मुंडा कट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. आता आपले जे मेन टक्स आहेत ते कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने, तर जितकं आपलं ड्राफ्टिंग महत्त्वाचं आहे तितकंच कटिंगसुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्यवस्थित पहा. तर अशा पद्धतीने मी पुढील साईड पार्ट वेगळे करून घेणार आहे. त्यानंतर आपल्या वरच्या साईडचा टक्स तो मी इथे कट करून घेते. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे, तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा. तर पुढील भागात एक्स्ट्रा आलेलं असतं ते कट करायला विसरायचं नाही. तर इथे मी कटिंग करून घेते, तरच आपल्या ब्लाऊजला फिटिंग छान येईल. तर इथे आपल्या समोरील भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. तर बंद बाजूकडून मी उंची टाकणार आहे. तर अस्तरची बाही कट करते म्हणून मी 6 इंच घेते, कारण आपली उंची ही 5 इंच आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथे मी आता ही लाईन आखून घेणार आहे. त्यानंतर आपण 2.6 इंचावर कॅप हाईट टाकून घेऊयात, कारण आपली छाती 32 इंच आहे. तर इथे मी ही सरळ लाईन आखून घेणार आहे. त्यानंतर आपण असं बंद बाजूकडून 7 इंचावर मार्क करून घेणार आहोत. तर 1.5 इंच आपली फिटिंग लाईन. तर तुमचा जो काही दंडघेर असेल तो टाकून घ्या. तर इथे माझ्या मापात 5.5 इंच आहे. त्यानंतर आपली फिटिंग लाईन, मार्जिन लाईन दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. तर आपलं फिटिंग लाईनपर्यंत अशी लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढून घ्यायचं आहे. असा मध्यात फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचं. तिथे आपल्याला वरच्या साईडला 1 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. नंतर सेंटरपासून वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून घ्या. तर इथे आता आपण मागील मुंड्याला शेप देऊन घेऊयात. तर असं केल्याने शेप द्यायला एकदम इझी जातं. आता आपण सेंटरपासून फिटिंग लाईनपर्यंतचं सेंटर काढून घेऊयात. तिथे खाली 1/2 इंचावर मार्क करून घ्या. आता आपण इथे पुढील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत, सेंटर पॉईंटपासून जिकडे आपण 1/2 इंच मार्क केलं होतं तिथंपर्यंत. तर त्यानंतर आपण ही बाही कट करून घेऊयात. तर कटिंग करते वेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा असतो, नाहीतर मग आपली बाही चुकणार. त्यानंतर अशा पद्धतीने ओपन करून घ्या, मगच आपला पुढील मुंड्याचा शेप कट करून घ्या. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपली बाही कट करून झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेऊया. तर फ्रंट पार्टमध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला शिवते वेळेस दोन्ही साईड पार्टमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे शिवण्यासाठी आहे, तर ही गोष्ट करायला विसरायचं नाही आहे. तर इथे आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.